रोहित पवारांनी दिलेली तक्रार आता स्वीकारली आहे असं पोलिसांनी सांगितलंय। रोहित पवार काही वेळापूर्वीच डीजीसी आणि व्हीएसआर कंपनीच्या बद्दल तक्रार करण्यासाठी मरीन लाईन पोलीस ठाण्यावर दाखल झाले होते, तर त्यांना तक्रार नाकारल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तर आता ती तक्रार, ती एफआयआर आता पोलिसांनी स्वीकारल्याचं समोर येतंय। पोलीस आणि रोहित पवार तसंच अमोल मिटकरी आणि इतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाजी, काहीचा अल्पसा वाद इथे झाला होता। तक्रार नोंदवून न घेतल्याबद्दल आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। आता ही तक्रार रोहित पवारांनी दिलेली स्वीकारल्याचं समोर येतंय। वैदेही, वैदेही आपल्यापर्यंत माझा आवाज येतोय का? रोहित पवारांनी दिलेली तक्रार आता पोलिसांनी स्वीकारल्याचं समोर येतंय। रोहित पवार यांनी जी लेखी तक्रार दिली होती ती पोलिसांनी स्वीकारलेली आहे। मात्र एफआयआर साठी पोलिसांनी 48 तास थांबण्यासाठी सांगितलेलं आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की 48 तास यासाठी थांबावे लागतील, त्यानंतरच एफआयआर दाखल होऊ शकते का या संदर्भात ते निर्णय घेतील आणि त्यानुसार एफआयआर दाखल होईल। त्याच्यामुळे लेखी जी तक्रार दिली आहे रोहित पवार यांनी ती सध्या पोलिसांनी स्वीकारलेली आहे। त्यानंतर उद्या बारामती येथे जाऊन रोहित पवार सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण मुंबई पोलिसांनी 48 तास एफआयआर साठी सांगितलेले आहेत। मात्र उद्या बारामतीमध्ये त्यांची तक्रार दाखल होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता रोहित पवारांना एफआयआर साठी 48 तास थांबावं लागणार आहे, मात्र त्यांची लेखी तक्रार ही मुंबईच्या मरीन लाईन पोलिसांनी स्वीकारलेली आहे।